लक्ष्मी दारू घडबया हे पंढरपूर निवासी दारू घडबया तुळजापूरची भवानी दारू घडबया आले आले हो गोंधळाला गोंधळाला तुळजा भवानी माझी आई माझी तुळजा भवानी आई
नंबर सांग ना. तुम्ही लावता का? हा, सांग. घ्या नंबर घ्या. त्यांच्याकडे 2 नंबर आहे. हा. 98 60 98 60. एक बोकड्या 2 पाट. लागतो का? नाही लागत. काय करा बाई? दुसरा नंबर सांगायचा. हा जीवन नंबर तसा बाजूने घ्या. 99 70 99 70. एक कंगवा 2 कातर. लागत का? नाही. नाही लागत. काय करा बाई आता? एक काम करा, जोरात आवाज जबर करा. तुम्ही मी ते जत्रेला चालले नागपूरला भवानी मातेच्या जत्रेला आणि सकाळपासून गेले. काय करून आले तुम्ही? हे काय? बर काय कोणते गॅंग तुमची? आम्ही दिवसभर काहीच करत नाही. काय करता तुम्ही? पाऊल त्याला पाऊल चालते रावश्या भाऊश्या माम्या काक्यान दाद्या याला काम जमली आणि आम्ही गेलो. आम्ही काय करतो? काय करता? मग कोणी 90 मारत, कोणी मग कंब मारते. आम्ही काय एवढा कंब मारला? आम्ही कोण घ्या बापूचं? मग काय करता तुम्ही? मग आमचं काय काम आहे? काय काम आहे तुमचं? आम्ही हे चालायला लावलो भाऊ. हे काम कधी नाही. काय? आम्ही चालायला लावलो का रस्त्याने चालवतो का ते? मग आम्ही एकदा टायर्ड झालो. आमचं काम होतं वरती जायचं. मामा, शिट्टी नको बोल. हे आम्ही एकदा टायर्ड झालो. आमचं काम होतं वरती जायचं. तू एकदा का कांबे मारला? मग तिकडे डीजेवाला टाईट झाला. तिकडे कांबेवाला टाईट झाला. मग काय होतंय? मग वाजवलं.
नाही ना आम्ही. मग शांताबाई नाही झालं साली नंबर वन साली नंबर अहो हे काय पिऊ राहिले तुम्ही हे हा काय ते? तुला माहित नाही काय हे हा हे अमृत आहे, अमृत हो हा आम्ही याला अमृत केलं ना बर आमचं काम नाही आहे रे बाबा काय करता तुम्ही आमच्या घरात चुली होत नाही हा तर आम्ही चालवतो धरणार हा मग आम्ही चुली येता बर गाठारात पडतो गाठारात हा गाठारात पडलो बर मग खंडरा येतो खंडरा हा मग खंडरा आले बर तीर्थ मग आम्ही तरी सुद्धा आम्ही घालत नाही. अहो सगळं खरं आहे आणि अमृत पिऊन माणूस असं डोलत का जे माझे याचे आहे ना हा तिथून ते काही शकत नाही अहो काय सांगू तुम्हाला अहो ते अमृतपायी माझ्या संसाराचं वाटलं झालं ना हा अहो घरात किराणा नाही काही नाही मला राहायला घर नाही हा हे आपल्या सोन्यासारखे 12 पोर बसली इथं हे पा हे काळे आहे ना हे तुमच्यावर आहे हे पोरी आहे ना हे माझ्यावर आहे पोऱ्या पान आमचं हा. तेच मला कोण तो पोऱ्या तेच मला माझा बाप आहे माझ्यासारखं ते तो गोरा पान हा तुमचा सासरा आहे ओळखून घ्या आता मी काय ठरवलं माहिती का काय ठरवलं? मला दादोल्या नको मला नवरा नको मोडक्याची घर तुटकीची छप्पर हा मोडकीचे घरात तुडकीचे छप्पर हा तुझं पोट बुडून राहिले काय आवडायचं अहो घर आहे का राहील आपल्याला हा आपल्याला इज्जत आहे महाराष्ट्रामध्ये समजलं? बघा, हा ती आहे ना, ती माझी आजी आहे ती. कोणती अरे तुम्ही मागं काय पाहू राहिले एवढे हा. तू आणि ती आहे माझी बहीण बहीण बी आली का इथं माझी नणंद बाई बघा, हा तू किती शपथ घेऊन सांगतो हा तुम्ही रात्रीतून काहीच होणार नाही. बघा, हा ते शंभरीला आहे ना शिवराज फाट्यावर घर बांधून दिलेलं आहे. तुमच्या सटरेला एक रोज आहे, रोज. आणि तुमच्या गावात आहे ना त्या गावात तिला एक बंगला बांधून दिलेला आहे. तरी शंभरी म्हणते मला घर नाही घर नाही झालं का तुमचं हा. अहो ते काय तुम्ही घेतलंय का कोणी घेतलंय त्या माझ्या बापाने घेतलं बापाने ना हा हे लग्न लावल्यापासून माझ्या संसारात दुसूक 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 बापूची म्हणे आता सुपारी देणार अहो काय सांगू तुम्हाला याच्या पायी आहे ना अख्ख्या घराचं वाटोळ झालं संसाराचं वाटोळ झालं घराला काय नाही माहिती का काय? मोडक्याची घर तुटक्याची छप्पर तुटकीची अहो चप्पल काय नाही माहिती का अहो तुम्हाला एवढा नरदेव दिलाय ना हा कशासाठी दिलाय माहिती का कशासाठी? देवे दिला देह भजना गोमट हा आणि काय नाही माहिती का काय नाही? याच्या देवाला देवगण नाही, मला दाखवण्याला कोण मला ठेवला
स्टँड. हा बोला. पिऊन असं होतं का? मला वाटलं तुम्हाला काहीतरी झालंच. मला वाटलं तुम्ही चालले का काय म्हणतो. हा. हे काय माहिती का? काय हे पिल्लू, हे पिल्लू. हे पिल्लू, हा पिल्लू. वा वा लागायचं आधी. हा हे संत्री, संत्री. त्या संत्री व्हा मंत्री. वा 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 मंत्री वा. याच्या नादाला लागा. अहो काय नाही माहिती का? पाटकीचे लुगडे तुटकीचा चोळी. अहो काय सांगू मावशी. अहो मला साडी नाही हो नेसायला. ही एकच साडी आहे. ती पण ना दांडी करून नेसू राहिली. दांडी करून माहिती आहे ना 2 साडी एकत्र करून. हा ते हा गेला साडी नाही. हा तुला साडी नाही. मग कुठे साडी? एकच साडी आहे ना. ए हा शेंबडे आपली इथे घालायची. माझ्या नाकात काय शेंबडे? बघा, त्या बाईला ना महाराज हा तुम्हाला सांगतो जेव्हा नऊवारी साडी, एवढ्या साड्या तरी काय बघती. मला साडी नाही, मला साडी, मला साडी नाही, मला साडी नाही. बस लय वरतोड करून बोल राहील तुम्ही आता. अहो त्या साड्या काय तुम्ही घेतल्या का? तुम्ही घेतल्या. माझ्या भावाला माहिती पडलं ताईनं साडी नाही म्हणे. माझ्या भावाने घेऊन दिल्या त्या. हा. आता तुझ्या भावाची मी सुपर नाही देणार. तुझ्या भावाचा नारळ देणार. पाटकीचे लुगडे तुटकीचा चोळी. आणि याच्या घरात काय नाही माहिती का? तेला शिवाया दोन नाही मला दाखवण्याचा भगवाई. मला नवरा नको तोंड सोडून बसले पा 4 दिवसापासून उपाशी हे काळे तुमचे. पेटते ये इकडं. ये ना इकडे. अरे ये ना पोऱ्या. मी तुझी मम्मी नाही का? मम्मी याच करते रोज दारू पिऊन आले का? काय सांगू तुम्हाला. लय वाटोळ केलं हो. पहा माझ्या सोन्यासारखे लेकर. हा हे पोरं नाही घरी होते ते बाकी शाळेत गेले होते.
अहो त्याची आई कमी द्यायची. अहो पहा ना मारून मारून पार माहिती का मला पिवळी करून टाकली आहे, माहिती का ए, काय म्हणली पाहिलं का माझी तब्येत कशी झाली माझ्या तब्येतीकडे पार झाला काय फार प्रॉब्लेम? पोट पाठी चिपकलं ना माझ्या माझं बी पोटची कमी. घरात किराणा नाही माहिती का किराणा ए, हा किराणा नाही म्हणते. ए, आता खोटं बोललंच नाही मावशी. काल यात्रा जावलं ना यात्रेत गेलो ते तुला शेंगदाणे आणलं. अहो बाबा 1 किलो शेंगदाणे आणलं आणि पावशेर तूप आणलं. पुढे ये ना. हे दादा अरे तुम्ही खाली बसा नाही 1 किलो शेंगदाणे 1 किलो फुटाणे पावशेर मीठ एवढा किराणा आणून झालं तरी लोकांनी करायला नाही करावं. अहो हे कशाला लागतं माहितीये का पोरं बिघडले का काय? पाहिलं का वर्ग काय म्हणतं कोंबड्याची भाकर आंबाड्याची भाजी कोंबड्याची भाकर आंबाड्याची भाजी अहो मास्तर पोराला शाळेत बसून येत नाही ए, मास्तर! हे बघा, आपल्या पोराला कोणी मास्तर बोलला हा. काय वाजवलं अहो माहिती का चांगलं चुंगलं स्थळ आलं तो मला कोण पण ते या गावचे ना ते नेते साहेब आणि सावंत भाऊ नाही का त्याने माझं वाटोळच केलं ते एवढं माझ्या गळ्यात घालून तुमचं लग्न कोणी जमवलं होतं तुम्हाला बोलणं सांगत माझ्या संग ना माझ्या संग गौतमी पाटील लग्न करत होते. गौतमी पाटील पण काय झालं माहिती का हा काय झालं तुमच्या गावातल्या 2 माणसं नाव वाटोळ केलं. पहिले आहेत निलेश महाराज सावंत त्यांनी एक माझा संसारात पहिलं वाटोळ केलं. दुसरे तुमच्या गावचे ग्रामसेवक भाऊसाहेब हे दोघांनी माझा गौतमीचा चाल घातला आणि एक चक्र घातलं. पाहिलं का आता अहो तुम्ही काय एवढे वर्तुळ कोण बोलले मला पण माहितीये का कौन बनेगा करोडपती अमिताभ बच्चनने मला सांगितलं होतं माझ्या बापाला म्हणे तुमची पोरगी देता का म्हणे मला हा अमिताभ बच्चन अरे अमिताभ बच्चन केवढा बोललं रे शेंबडे तो म्हणे कोमड बाय अर्चन त्याला मी ना पिक्चर मध्ये काम करायला पाहिजे होते फक्त दोड्याची भाकर आंबाड्याची भाजी गोंधळाची भाकर आंबोळ्याची भाजी वर तेलाची धार नाही अहो तेलाची धार नाही म्हणजे काय माहिती का काय नाही? अहो आमच्या संसारात प्रेम आहे का ए, हा कधी म्हटले की तुम्ही मला नागपूर जाऊ भवानी मातेच्या जत्रेत जिलेबी खाऊ हा जिलेबी खायचं ना तेव्हा का प्रेम नाही म्हणते प्रेम मला सांगा मंडळी याच्या येडीवर माझं प्रेम नसतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्यात काय नवले होते कुत्रीला होत्या कुत्रीला होत्या दोड्याची भाकर आंबाड्याची भाजी भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धार नाही मला टाकून
मला वाटतं तुम्हाला झटका आला काय दारूला कधी दारू वाढायला कधी झटका येत नाही फाटका होत नाही. नाही हे काय आहे माहिती का काय हे काय ए बरोबर शांत बसा हे बरोबर शांत बसा हे काय माहिती का काय हे बियर बियर टाका बियर अरे बाप अहो गेरडा गुंडा कुम संसाराचं वाटोळ केलं होतं. सुरतीचे मोती गुळगाव सोने अहो, माझं जेव्हा लग्न झालं ना माझ्या बापाने मला पार सोन्याने मळवून पाठवली होती हा सोन्याने माझी पिवळी पिवळी पाठवली होती हा, आता माझ्याकडे माहितीये का फक्त आहे ना फक्त एक पांडुरंगाचा दागिना आहे फक्त माझ्या अहो म्हणे मंगळसूत्र सुद्धा विकून दारू दिला बा माणूस काय म्हणले लग्नात तिच्या बापाने याला पिवळी केली होती सोनं नाणे त्यांनी एकदाच पिवळी केली हा मी हिला दरवेळेस पिवळी करतो सकाळ आली का दुपार आली का रात्री आली का आणू 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 सगळी पिवळी केली सकाळ दुपार संध्याकाळी 3 डोस चालू आहे झालं का तुमचं मी बी काय करते ऐकून घ्या तुम्हाला सांगते कोणाला सांगू नका हे दारू पिऊन आलं जाम झालं की मी एवढं मोठं झाडू घेतली आणि रात्रीचं असं बेवटाटे काय सकाळी म्हणता मला माझे पाठ दुखू राहिली पोट दुखू राहिलं हे हा तुम्हाला घरात मारित जाईल हा पण पब्लिक पुढं काय सांगितलं माहिती जाते ना पब्लिक अहो काय सांगू तुम्हाला हा बाबा काही सोपाने काय झालं एकदम अहो घरात किराणा नाही काही नाही पोर उपाशी आणि मग मी ना उन्हाळ्याचे दिवस होते आणि मी जुने भांड्याच्या कामाला जायची आणि त्या दिवस त्या मालकीने काय केलं ते मोठे जुने भांडे काढले ते भांडे घासून घासून लई जाम झाली आणि संध्याकाळी आली थोडं शिळ पाकळ खाल्लं पोरांना झोपी घातलं आणि मी झोपली बाई आणि या दररोजचा टाइम रात्री 10ला 11ला 12ला यायचा हे आले ना मी भर झोपेत हे आले यांनी काय केलं माहितीये का काय केलं दारूवाला माणूस काय कर भरोसाच नाही मला माहिती भरोस नाही काय केली सांग कैची घेतली कातर घेतली आणि करा करा माझे केस तेव्हापासून मला बोलणी करून टाकली बरे तेवढ्यावर थांबले नाही यांनी काय केलं माहिती का काय केलं ते केसावर दारू पिली दारू भेटते का येडे बघ कॅसवर पुढे भेटत तो मनी अहो काय सांगू माहिती का सुरतीचे मोती गुणधाव सोने याच्या राज्यात लेणे नाही मला दाखवण्यात हो तुमचं लय झालं आता तुझं लय झाला मी चाललो माझी माहेरी काय चालली माहेरी माझी माहेर चालली हा खरंच अहो काय करू त्या पोराला खायला नाही मला खायला नाही अहो, घरात किराणा आणत नाही काही नाही शेती भाडी होती ती विकली घरदार होती ते विकले माझे केस विकले आता काय करू मी इथं राहू माझा बाप म्हणे बेटा तू ताटात संपली पोटात संपली ताटात संपणार नाही का येऊन जाय म्हणे बेटा मी माझे चालले माझ्याकडे माझ्या बापाकडे चालले खरंच नको तुमचा संसार नको काहीच नको अरे चालली खरं चालली हो चालले मी शपथ हो माझी शपथ तुमची शपथ मी चालली खरं खरं चालली हो ए, हा ए, चालले मी ए.
माझी बायको माझ्यापासून दुरावली. एवढंच नव्हे, या दारूमुळे माझ्या 12 मुलांचं मी शिक्षण करतो. माझ्या मुलांना मी कपडे देऊ शकलो नाही, 2 टायमाचं मी जेवण देऊ शकलो नाही. माझा रावदास आहे, मला रावदास आहे. जेव्हापासून माझ्या सासूला दार मारली ना, तेव्हापासून माझ्या सासूचा हात रे माझ्यापासून दुरावले. एवढंच नव्हे, या दारूमुळे माझ्या जन्मदाते आई बाप माझ्यापासून मारले. या दारूमुळे मला गावात काढून जाऊन तहान खायला काढून जाईल. ते माझ्या आता शेणातून आणतो. एवढी दारू झाली, कधी केव्हा मरेल मला पण माहित नाही. मला शेणातून आणून झालंय महाराज. त्या दारूमुळे माझ्या तुम्ही फुफ्फुसं कामातून गेलं, माझं जठर पूर्ण कामातून गेलंय. माझा हात, माझं जठर, माझं पूर्ण शरीर या दारूने पोखरलं गेलं. माझ्या शरीरात एवढं अल्कोहोल झालं, एवढं अल्कोहोल झालंय. मी केव्हा मरेल मला पण माहित नाही. मला पण मी केव्हा मरेल मला पण माहित नाही. मला पण माहित नाही. म्हणून सांगतो बाबा, दारू आवडत आहे, दारू आवडत आहे. पुरी जरी आज नागपूरमध्ये नसेल, साताऱ्यामध्ये नसेल, नाशिकमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुणी दारू पित असेल, माझ्या भावानं दारू पिऊ नका रे, दारू पिऊ नका. दारू पिऊ नका रे भावानं, दारू पिऊ नका. जसं दारू पण माझ्या संसाराचं वाटलं झालं ना, तसं तुमचं दर्शन बरं आहे. तुमच्या दारूचं दारूमुळे तुमच्या संसाराचं वाटलं होईल. मला सगळ्याला विनंती आहे बाबा, दारूचे पैसे तुम्ही खाता ना, ते पैसे तुमच्या संसारासाठी घाला, तुमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणासाठी घाला. नव्या नव्यात आपल्या गावात सप्ताह होत असेल तर माय बापांना त्या सप्त्यामध्ये अन्नदान करा बाबा. लागल्याशिवाय राहणार नाही. दारू कधीच पिऊ नका माय बापाने, दारू कधीच पिऊ नका. हे बघ, मी तुझ्या पाया पडतो, मी तुझ्या पाया पडतो. तुझ्यासारखी पतिवर्ता बायको मला परत कधीच भेटणार. तू मला सोडून जाऊ नको. मी तुझ्या पाया पडतो का, मी तुझ्या पाया पडतो. मला सोडून जाऊ नको. तू गेली तर माझ्या लेकरा बाळांचं काय होणार, माझ्या संसाराचं काय होणार. तुझ्या पाया पडतो, सोडून जाऊ नको. अहो, तुम्हाला खरंच पश्चाताप झालाय का? मला असं वाटलं आतापर्यंत पूर्ण जीवन मी वाया घातलं. मला आता कळलं की आता माझ्याकडून किती पाप झाले, किती वाईट कर्म मी केले. तू जाऊ नकोस, मी तुझ्या पाया पडतो, पाया पडतो. अहो माझ्यासाठी एक करणार, 100% करणार. की आई भवानी मातेची शपथ घेऊन सांगा की मी आजपासून दारू पिणार नाही. आई भवानी मातेची शपथ घेऊन सांगतो, मी कधी दारूला परत शिवणार नाही. टाळी वाजवायला लई कंजूस. आमच्यासाठी एका बाजू भवानी मातेसाठी वाजवा. भवानी मातेची शपथ घेतो, मी परत दारू पिणार नाही, दारू शिवणार नाही. फक्त तू जाऊ नको ग बाई, जाऊ नको. अहो माझ्यासाठी अजून करणार का हो काही? 100% करणार. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालणार का? 100% करणार. माझ्या ज्ञानोबा तुकोबाची वारी करणार, ज्ञानोबा रायांची वारी करणार, माझ्या नाथ महाराजांची वारी करणार, नाथ महाराजांची वारी करणार, पंढरपूरची वारी करणार. पंढरपूर रायांची वारी करणार. तू फक्त जाऊ नको ग, जाऊ नको. ठीक आहे.